पत्रिका ठेवू द्या, जसं आपण घरच्या देवाला गाव पांढरीच्या समोर पत्रिका ठेवतो आणि सुरुवात करतो, तसं त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ पत्रिका ठेवून शिवाजी महाराजांना नमस्कार करून तिथून निघावं. परंतु फ्रीवेडिंग जे काय तुमचं आहे ते चालणार नाही, कारण ते तिथे शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी अशा गोष्टी तुम्हाला इतर कुठं जायचं आहे, गार्डनला जा, बगीच्याला जा किंवा अनेक कुठं समुद्राच्या तीरावरती जा, तिथे फ्रीवेडिंग करा. परंतु रायगडावरती जर असं कोण करल तर मग त्याला आमचे शिवभक्त धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवरायांची राजधानी, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची सुद्धा आहे. जे विदेशी पर्यटक येतील इतिहासकालीन खुणा बघण्यासाठी, त्यांचीसुद्धा जबाबदारी त्या पद्धतीने राहील. पण भारतीय पुरातत्व खात्यालासुद्धा आमच्याकडनं सूचना त्या ठिकाणी स्पष्टपणे दिल्या जातील. अशा पैचं प्री वेडिंग शूटिंग ज्यांनी केलं असेल त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण तिथलं पावित्र्य ज्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अत्यंत निंदनीय आहे. पण समाज मनाला सुद्धा माझी विनंती आहे की आपण त्या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जतन करण्याची भूमिका प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांनी पुढच्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे, असं एक शिवप्रेमी नागरिक म्हणून माझी स्वतःची भावना आहे. सर्वप्रथम रायगडवर प्री शूटिंग या गोष्टीचा एक दुर्ग अभ्यासक, दुर्गप्रेमी, शिवप्रेमी म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो. अलीकडे हे फॅड खूप वाढलेलं आहे. ऐतिहासिक वास्तूंचा प्री वेडिंग शूटसाठी उपयोग करायचा मुळात आमच्या संस्कृतीत नसलेल्या गोष्टींचं आम्ही समर्थन करतो, याचाच आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करतो. शिवप्रेमींनी ज्यावेळेस गडावर होणाऱ्या प्री शूटिंग वेडिंग शूटला विरोध करायला सुरुवात केली त्यावेळेला या नवीन पिढीतील तरुणांनी लग्नपत्रिका ठेवण्याचं निमित्त करून गडावर यायचं आणि येताना मात्र अगदी वेशभूषा वगैरे करून यायचं आणि आम्ही पत्रिका ठेवायला आलोय असं भासवायचं आणि त्याचं शूटिंग करायचं आणि ते नंतर प्री वेडिंग शूट म्हणून वापरायचं. अतिशय निंदनीय गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप मोठा आहे. आमच्यासाठी हे खूप भावनाविवश करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि अशा घटना जर आमच्या गडांवर होत असतील तर एक शिवप्रेमी म्हणून, दुर्गप्रेमी म्हणून, अभ्यासक म्हणून या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जर तशीच वेळ आली तर आम्हाला गडांवर येऊन याच्यावर मोठं आंदोलन करावं लागेल, हे मी जाहीरपणे सांगतो. जय शिवराय.